नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी। सर्व सांडोनी माझाई, सर्व सांडोनी माझाई, वाचे विठ्ठल रखुमाई। परे हुनी परते घर, परे हुनी परते घर, तेथे राहू निरंतर। सर्वाचे जे अधिष्ठान, ते माझे रूप पूर्ण। सर्व सांडोनी माझाई, वाचे विठ्ठल रखुमाई। अवघी सत्ता आली हाता, अवघी सत्ता आली हाता, नामयाचा खेचर दाता। सर्व सांडोनी माझाई, वाचे विठ्ठल रखुमाई। विठ्ठला विठ्ठला चरण सरोजम सान्द्रनीलाम्बुदाभं, जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां। तरुण तुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी। आज
हनुमंतरायाच्या चरणाजवळ आपल्या सिलोडी येथे द्वीप महोत्सवाच्या निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. समस्त ग्रामस्थांच्या वतीने दीपोत्सव साजरा करण्याचं ठरवलं. तारीख दिल्या गेली, ती तारीखही आज आली, परंतु थोडासा पावसामुळे विक्षेप झाला आणि भगवंताच्या कृपेने तो पाऊसही उघडला. जो उल्हास, जो आनंद, जे प्रेम तुम्हा सर्वांमध्ये पाहायला मिळालं आणि त्याच प्रेमाच्या प्रबल बलावर पावसाने सुद्धा अशा प्रकारचे म्हणजे थांबलेला आहे पाऊस, त्याच्यामुळे आपण हा आनंद उपभोगत आहोत. एवढं सर्व काही सजवलं आणि पावसामुळे आपल्याला सर्व उल्हास गेला होता, परंतु आता असं वाटत आहे की काही बदललेलं नाही. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे आणि माणसाच्या आयुष्यामध्ये नेहमी समयाचं म्हणजे वेळेचं परिवर्तन होत राहतं. काल जी वेळ होती ती आज नाही, आज आहे ती उद्या राहणार नाही, उद्या जे राहील ती परवा राहणार नाही. कारण सृष्टी ही एक परिवर्तनतेची शृंखला आहे. हिच्यामध्ये सारखे परिवर्तन होत राहतात आणि त्या परिवर्तनाला व्यक्ती म्हणजे मनुष्य सदैव अनुभवत राहतो, पाहत राहतो. हे चालत राहणार, समय चालत राहणार, मनुष्य चालत राहणार, त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. नामदेवरायासारखे संत त्यांच्या काळामध्ये, त्यांच्या वेळी, त्यांच्या समयी त्यांनी ज्या निष्ठेनं परमेश्वराची उपासना केली आणि त्यांच्या असणाऱ्या उपासनेमध्ये जो निष्ठेचा भाव त्यांनी आचरणात आणला आणि आपल्याही सुद्धा पाहण्यात आहे, अनुभवात आहे. निष्ठावंत भाव भक्ताचा सुधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. एवढा मजबूत निष्ठेचा भाव त्यांच्या अंतःकरणामध्ये होता. तुमच्या आमच्या सर्वाच्या हृदयामध्ये काही ना काहीतरी पवित्र भाव आहे, म्हणून आपण या पवित्र ठिकाणी येऊन बसलेलो आहोत. तुम्ही बसण्यासाठी, राहण्यासाठी घरं, दारं, बंगले उभे केलेले आहेत, परंतु त्या सर्वस्वाला सोडून आज इथे तुम्ही आलात. तुम्ही आला म्हणजे तुमच्या अंतःकरणातील भाव परिवर्तन झालं आणि भाव परिवर्तन झाल्यामुळे तुम्ही इथं आलात. संतांचा भाव हा निष्ठेचा भाव आहे. त्यांचा निष्ठा हा त्यांचा स्वधर्म म्हटलेला आहे. स्वधर्म शब्दाचा अर्थ आहे स्वभाव. विठ्ठला पांडुरंगाच्या प्रति अनन्य निष्ठा संत नामदेव महाराजांची होती. देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, देह जावो पांडुरंगी Jai
पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा। आपल्या इष्टाच्या प्रती एवढा मोठा निष्ठेचा भाव त्यांच्या हृदयामध्ये सातत्याने सदैव राहिला। आणि ज्यावेळी अंतःकरणामध्ये भावाचं सातत्य उदयाला येत असतं त्याच वेळी तो भाव ईश्वराचं दर्शन घडवितो, आत्म्याचा साक्षात्कार घडवत असतो। म्हणून प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आपल्या इष्टाच्या प्रती जी निष्ठा आहे, जी भावना आहे, जो भाव आहे किंवा जी आस्था आहे। कोणीतरी एका व्यक्तीनं फिलॉसॉफरनं असं म्हटलेलं आहे की फेथ इज फोर्स ऑफ लाईफ, की माणसाच्या जीवनामध्ये त्याच्या जीवनाला घडवणारी आस्था महान असते। आणि म्हणून आपण कुठेतरी आस्था ठेवून चाललेले लोक आहोत। ज्याच्या जीवनातली आस्था संपली, आश्रय संपला, अधिष्ठान संपलं, तो जगू शकत नाही। कीट मुंगीपासून तर मनुष्यापासून तर देवादिकापर्यंत आपल्या आस्थेचं एक स्थान प्रत्येकानं ठरवलेलं आहे। नाही काही आस्थेचं ठिकाण झालं तर निदान आपलं घर तरी आस्थेचं ठिकाण आहे। माणूस दिवसभर इकडे तिकडे चोहीकडे फिरत राहतो, पण शेवटी संध्याकाळी आश्रयाला घरी येतो का? कारण आपण आपल्या आस्थेचा एक ठिकाण निर्माण केलेलं आहे। संतांचं ठिकाण चेतन आहे, संसारातील तुमच्या आमच्या सारख्या लोकांचं जड ठिकाण आहे। तुमचं आमचं मन जडामध्ये गुंतलेलं आहे आणि साधूचं मन चैतन्यामध्ये गुंतलेलं आहे। मन चेतन नाही, मन जड आहे, परंतु त्या मनाला त्यांनी चेतनामध्ये गुंतवलेलं आहे। आणि तुमचं मन जड आहे आणि तुम्ही जड मनाला जड प्रपंचामध्ये गुंतवलेलं आहे। आणि म्हणून ज्याने जडाला जडात गुंतवलेला आहे तो व्यक्ती दुःखी आहे, आणि ज्या जडाने चैतन्यामध्ये आपल्या मनाला गुंतवलेला आहे तो सुखी आहे। आणि म्हणून त्या चैतन्याच्या ठाई, त्या ईश्वराच्या ठाई, त्या परब्रह्माच्या ठाई, त्या सावळ्या विठ्ठलाच्या ठाई नामदेवरायांनी आपल्या जीवनाला समर्पित केलं होतं। भक्तीमध्ये समर्पण हा भाव सर्वात मोठा असतो। विठ्ठला आपण मठात जातो, मंदिरात जातो, देवळात जातो, समर्पण करायला जात असतो। तुम्ही मंदिरात गेले, 4 फुलं घेऊन जाता, तिथे जाऊन समर्पण करता। कोणी एखादा हार घेऊन जातो, त्या मूर्तीला समर्पण करतो। काही लोक समर्पण करायला जातात पण सोबत काहीच देत नाहीत। पिंडीवरच बेलपत्र उचलायचं आणि पुन्हा पिंडीवर ठेवून द्यायचं, हे समर्पण नाही। आपण जे दुसऱ्याला अर्पण करू ते समर्पण आहे, आणि समर्पणाचा भाव सर्वात मोठा असतो। तुम्हाला एक उदाहरण सांगतो। विठ्ठला कुठेतरी यात्रा भरलेली होती आणि त्या यात्रेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची दुकानं आली होती। एका मूर्तिकाराने आपली मूर्ती सुद्धा त्या यात्रेमध्ये विकण्यासाठी आणली। सुंदर मूर्ती होती, सुरेख होती, चांगल्या प्रकारची जडणघडण, त्याने आपल्या हृदयातली संपूर्ण कला त्या मूर्तीमध्ये ओतलेली होती। कितीतरी दिवस त्याला ती मूर्ती घडवायला लागली होती। लक्षात घ्या, 10 वर्षापूर्वी मी एका ठिकाणी गेलो। तो व्यक्ती सामान्य नव्हता, तो आमदार आणि मंत्री राहिलेला होता, आणि त्याच्या घरामध्ये गणपतीची मूर्ती होती। कमीत कमी माझ्या कमरे एवढी मूर्ती असेल, आणि अशा प्रकारचे लाईट लागलेले होते मूर्तीच्या समोर। पण मूर्तीचा अंग प्रत्यंग त्याच्यावरती कला पाहण्यासाठी एक विशिष्ट अमेरिकेतून लाईट आणलेला होता। तो लाईट लावायचा आणि नंतर तो मूर्तीवर धरायचा, म्हणजे मूर्तीची कलाकुसरी दिसायची, इतकी बारीक कोरलेली होती। म्हणजे अशा लाईटानं ते दिसत नव्हती, त्याला स्पेशल लाईट होता, आणि त्या लाईटाने ती दिसायची। मलाही त्यांनी दाखवली, मला खूप आवडली। मग अशी चर्चा झाली मूर्तीविषयी, कुठून आणली? ते म्हणे कुठून आणली, काय आणली, हे काही इतिहास विचारू नका। मी म्हटलं
मूर्तीची किंमत किती असेल? तो म्हणाला मूर्तीची किंमत एका श्रीमंत आमदाराची जेवढी प्रॉपर्टी आहे तेवढी एका मूर्तीची किंमत आहे, एवढी कृतीची किंमत होती. काय मूर्तीची कशाची मूर्ती असेल, कलेला किंमत नसते. लक्षात ठेवा, कला ही अमूल्य वस्तू आहे. कलाकाराची किंमत नसते, त्याच्या कलेची किंमत नसते. आणि तुम्ही आम्ही ज्या गोष्टीचं जडणघडण करत असतो त्या गोष्टीच्या किमती असतात. काय बाजारात बकरी नेली विकायला तिची किंमत ठरते, बैल नेला तिची किंमत ठरते. तुम्ही धान्य विकायला नेलं त्याची किंमत ठरते. विठ्ठला तशी त्यानेही मूर्ती आणली. समर्पण तुम्हाला सांगतो, मांडली मार्केटमध्ये, म्हणजे त्या यात्रेमध्ये मांडली. जो तो पाहू लागला, प्रत्येकाला आवडू लागली. आणि अनेक जणांनी त्याला मूर्तीची किंमत विचारली. त्याने सांगितलं, जे लोक मूर्तीची किंमत बोलतील आणि बोलता 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 सर्वात लास्ट किंमत जे कोणी बोलेल आणि त्याच्या पुढे कोणी बोलणार नाही, तेवढ्या रुपयामध्ये तेवढ्या किमतीत मूर्ती देणार. ठरलं. 100 रुपयापासून सुरुवात झाली. 200, 300, 400, 1000, 500 रुपये झाले. किंमत वाढत गेली. 7000 पर्यंत किंमत आली. आणि जुन्या काळातली गोष्ट आहे. 7000 म्हणजे भरपूर झाले. विठाला दहा 5 वर्षापूर्वी ज्या पैशाची किंमत होती, आज त्याची किंमत वेगळी आहे. त्यावेळी त्याची किंमत वेगळी होती, त्याच्या अगोदर किंमत वेगळी होती. आम्ही अशा प्रकारे लहानपणी पाहायचो. पहिल्याने सुती कपडे होते. प्रत्येकाला सुती कपडे, पांढरेच कपडे असायचे. रंगीत कपडे घालायचे असतील तर त्याला रंग देऊन तयार करावं लागायचे. रंगीत कपडे मिळत नव्हते जुन्या काळामध्ये. लक्षात ठेवा. मग ते स्पेशल रंगारी नावाचे लोक यायचे. मग ते कपडे रंगून द्यायचे. कोणाला शर्ट हिरवा पाहिजे असेल तर हिरवा करून द्यायचे, निळा असेल तर निळा करून द्यायचे, पटके रंगवायचे. ते रंगारी लोक असायचे. म्हणजे ओरिजिनल कापूस पांढरा, त्याचे कपडेही पांढरे असायचे. आणि मग सुती कपडे नंतर टेरिकॉट यायच्या अगोदर टेरेलिंग नावाची एक वस्तू होती. कपडाच होता टेरेलिंगचा कपडा. तो इतका पतला असायचा, खिशात जर काही ठेवलं तर बाहेरून दिसायचं. आणि त्यावेळी ती हिरवी नोट होती 100 रुपयाची. काय तिला पांढरा पट्टा असायचा एक मधात. आणि एखाद्याजवळ का 100 रुपये आले तर दिवसभर ते खिशात घेऊन फिरायचं. म्हणजे तो श्रीमंत समजायचा की मी 100 रुपये नोटाचा माणूस आहे. आणि ते खिशात घेऊन अशी बाहेरूनच दिसायची ती नोट. काय म्हणजे पहा मूल्य कसं असतं, मूल्य परिवर्तित होत राहत असतं. आणि त्याला 7000 पर्यंत मूर्तीची किंमत बोलली लोकांनी. त्याच्यानंतर किंमत चढत नव्हती, कोणी पुढे बोलत नव्हता. मर्यादा संपली होती लोकांची. हळूहळू त्या सुंदर मूर्तीची जी काही वाहवा होती ती राजाच्या कानावर, एक सम्राट होता त्याच्या कानावर गेली. कोणीतरी सम्राटाला सांगितलं की साहब आपके राजभवन में इतनी बढ़िया मूर्ति अपने मार्केट में यात्रा में आई है, आप यदि आपके घर में रखेंगे या महल में रखेंगे तो महल की शोभा बढ़ जाएगी. बहुत सुंदर मूर्ति आहे. राजाला इच्छा झाली, तोही आला. आणि प्रधानाने विचारलं की कैसी दिया मूर्ति, कैसी कीमत है इसकी. कहा कि साहब इसकी 7000 तक कीमत आ गई है, और आपको यदि इसके ऊपर बोलना हो तो आप बोल सकते, इसे उसके पीछे तो नहीं दे सकते, नीचे तो नहीं दे सकते. राजा ने कहा कि आपने देश का कलाकार है, इसकी कला की कीमत करनी चाहिए क्या. इसलिए महाराज ने कहा कि देखो ये 7000 तक आ गए ना कीमत, मैं 10,000 रुपये तुझे दे देता हूँ और ये मूर्ति मुझे दे दे. 10,000 रुपये देतो, मूर्ती मला देऊन टाक. एक फाटक्या कपड्यातला माणूस बाजूला उभा होता, त्याच्याजवळ पैसा नव्हता, पण मूर्ती घ्यायची 100% इच्छा होती. विठ्ठला
आणि मग काय झालं, राजाने 10,000 किंमत केल्यानंतर तो फाटक्या कपड्याचा माणूस म्हणाला की मला सुद्धा इच्छा आहे घेण्याची. मूर्तीवाला म्हणाला की बोला पुढे काय. तर काय, मूर्ती घेण्याची मला खूप इच्छा आहे, मला सुद्धा वाटतंय की मूर्ती घ्यावी ठेवावी. मग तुम्ही द्याल काय असं म्हटलं. राजाने 10,000 रुपये केले आणि त्याला म्हटलं तुम्ही काय द्याल. त्याने आपल्या अंगावरचे फाटके कपडे उतरवले, त्याची घडी केली फाटक्या कपड्याची आणि म्हणाले जर मला देत असाल तर ही एवढी किंमत मी देतो तुम्हाला. मूर्तिकाराने फाटके कपडे दोन्ही हाताने हातात घेतले आणि दोन्ही हाताने मूर्ती उचलून त्याच्या हातात ठेवली. 10,000 रुपये जास्त का फाटके कपडे जास्त. विठाला प्रश्न राजाला पडला. राजा ने म्हटलं कि मी 10,000 रुपये तुझे देने के लिए तैयार था, रे फटे कपड़े में ये मूर्ति उसको दे दिया. बोले साहब मैं उसको नहीं देता तो किसको देता, फिर देना तो उसी को ही चाहिए. बोले क्यों. म्हणे तुझ्या घरी करोडो अब्ज रुपयाची संपत्ती आहे आणि त्याच्यातून फक्त मला 10,000 रुपये तू देत आहेस या मूर्तीचे, आणि ज्याच्याजवळ फाटके कपडे एवढी संपत्ती आहे त्याने पूर्ण संपत्ती माझ्याजवळ दिली, त्याचं समर्पण तुमच्या 10,000 पेक्षा मोठं आहे. काय तसं भक्तीमध्ये भाव आणि निष्ठा हे समर्पण सर्वात मोठं आहे. विठ्ठला आणि केव्हाही व्यक्तीपेक्षा पैसा मोठा नसतो, व्यक्तीपेक्षा वैभव मोठं नसतं. कारण वैभवाला व्यक्तीने प्राप्त केलेलं असतं, वैभव व्यक्तीने जमवलेलं असतं. काय जमवणारा व्यक्ती जमलेल्यापेक्षा मोठा असतो. पैसा कमावणारा जो आहे तो पैशापेक्षा केव्हाही मोठा असतो. परंतु ही व्यावहारिक गणित माणसाला न कळाल्यामुळे आजही माणसाला व्यवहार कळाला नाही, ती त्याची गणित कळाली नाही. आणि ज्या दिवशी तुमच्या जीवनातलं तुमचं व्यावहारिक गणित तुम्हाला कळेल त्यावेळी तुम्ही संपन्न सुखी आणि समृद्ध असाल. काय पैसे वाढले, बंगले वाढले, इस्टेट वाढली, किंमत वाढली, सर्व वाढली म्हणजे तुम्ही मोठे झाले नाही. अनेक लोकांच्या जवळ काहीच नव्हतं पण त्यांचे इतिहास बनले. परवा आम्ही इकडे आश्रमाच्या तर्फे आदिवासी लोकांमध्ये गेलो. आदिवासी लोकांमध्ये गेलो, 300 साड्या नेल्या बायांना, 300-400 लहान मुलांचे वस्त्र म्हणजे ड्रेस नेले आणि 5 क्विंटल अशा प्रकारचं जे फराळ होतं त्यांना वाटायला. अतिशय गरिबी. आजही त्यांच्या घरामध्ये लाईन नाही, रात्रीच्या वेळी तेल नाही दिवा लावण्यासाठी, रात्रभर अंधारात राहतात, इतकी गरिबी आहे. काय देशामध्ये आजही एवढी गरिबी आहे पण त्यांच्यापर्यंत श्रीमंत लोक जाऊन पोहोचत नाही म्हणून ती गरिबी उघडी दिसत नाही, ती झाकलेली आहे. आणि आम्ही दरवर्षी जातो त्यांच्यामध्ये पाहतो किती कठीण परिस्थिती आहे. 9-9, 10-10, 5-5, 7-7, 8-8 वर्षाची मुलं नागवे आहेत, भोंगळे आहेत, कपडे नाही घालायला, 2-2, 1-1 महिन्यापासून स्नान केलेले नाहीत. आम्ही साबण नेले, शॅम्पू नेले, त्यांना नदीवर स्नान घातले, नवे कपडे घातले, लेकरांच्या अंगामध्ये बायांना साड्या दिल्या, पुरुषांना त्यांना गुंडाळण्यासाठी शाली दिल्या. काय त्यांच्या चेहऱ्यावरती जी प्रसन्नता आणि आनंद, काय इतक्या चिमुकल्या लेकरांच्या डोळ्यामध्ये असं एक तेज दिसायचं जे मोठमोठ्या टाटा बिर्ला सारख्यांच्या डोळ्यात सुद्धा तेज दिसणार नाही. एवढं आस्थेचं तेज महान असतं प्रेमाचं. विठ्ठला मला हे सांगायचं होतं, एका छोटी छोटी गावं 10-10, 15-15 झोपड्याची, अजून 3 पत्र्याचे घरं नाहीत, त्यांना लाईट नाही, रोड नाही. आम्ही कसे गेलो आमचं आम्हाला माहिती आहे. 40 किलोमीटर फिरलो मी दिवसात. त्या दिवशी त्यांना वाटत हे करायचं. सर्व जवान मुलं होते, 30-40 वाटायला, फराळ वाटायला, कपडे वगैरे सर्व आमच्या हस्ते झालं ते. तर मी याच्यासाठी सांगत होतो, एका गावामध्ये गेल्यानंतर ते गाव थोडंसं बरं होतं आणि तिथे आमचा प्रवेश झाल्यानंतर मोठे मोठे ढोल ताशे वाजवत वाजत आम्हाला त्या वस्तीमध्ये नेलं त्यांनी. आणि नेल्यानंतर तिथे
एका टेबलावरती फोटो ठेवलेला होता. गेल्यानंतर त्या फोटोची पूजा करायची, नंतर कार्यक्रमाला सुरुवात करायची. मी तो फोटो पाहिला, मला तो फोटो ओळखू आला की तो कोणाचा फोटो आहे. परंतु त्यांनी पूजेचं ताट ठेवलं होतं. तो फोटो होता, त्याच्या पुढे एक असा सुंदर बाण केलेला होता, तो बाण ठेवलेला होता. तो फोटो होता तंट्या भिलाचा. काय होता फोटो? तंट्या भिल नावाच्या व्यक्तीचा फोटो होता, जो महान स्वतंत्र सेनानी होता. पण शिकलेला नसल्यामुळे, गरिबी असल्यामुळे त्याचा इतिहास कोणी लिहिला नाही. काय आणि इथे भारतामध्ये ज्यांनी जास्त काही नाही केलं पण त्याचे इतिहासाचे पानं रंगले. आणि जे लोक करून करून मेले त्यांच्या इतिहासाच्या पानावरती 4 ओळी सुद्धा लिहिल्या गेल्या नाहीत. असे लोक महान होऊन गेले. काय ज्यांना बुद्धी होती, शिक्षण होतं, त्यांनी स्वतःचे चरित्र लिहून ठेवले की आम्ही देशभक्त होतो, काय काय होतो. विठ्ठला फोटोची पूजा झाली आणि नंतर मग आमचं प्रबोधन असायचं. बाबांनो, शिका, लेकरांना शाळेत टाका, स्वच्छ राहा. त्यांना काही कोणतं ब्रह्मज्ञान आत्मज्ञान नाही मी सांगत, प्रबोधन करायचं. यांची राहणीमान सुधारलं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे लहान लहान लेकरांनी. एकदा आमच्यासोबत त्या खंडवा रामपूर जिल्ह्याचे त्या ठिकाणी अधिकारी लोक होते. त्यांना म्हटलं, सर इकडे 1-2-4 शाळा काढा. ही मुलं दिवसभर नदीच्या पाण्यात खेळत राहतात, शिकतील हो, गरिबांची मुलं आहेत. काय त्यांनी होकार दिला, म्हणजे पुढच्या वर्षी तुम्हाला यांच्या वस्तीवर 3-4 तरी शाळा दिसतील. म्हटलं त्यांच्या जो क्षमता आहे ते 4 किलोमीटर सहज पायी जाऊ शकतात 7-7, 8-8 वर्षाची मुलं. पण शाळा नाही त्यांना, शिक्षण नाही त्यांना. मग आम्ही तंट्या भिलाच्या विषयी सांगितल्या 4 गोष्टी. कारण तो तंट्या भिल ज्या सातपुड्या पर्वतात राहिला, तो तंट्या भिल आपल्या ज्ञानगंगा अभयारण्यात राहिलेला आहे. लक्षात ठेवा. जिथे आपली दिंडी जात होती काशीकुंडल कुंडावर, तिथं प्राचीन गाव होतं गंगापूर नावाचं. आणि अलीकडे मारुतीचा वेढा आहे, सर्व आपल्या लोकांनी पाहिलेलं आहे. तिथं बाजूला घरं होती, आजही त्या घराच्या भिंती एवढ्या एवढ्या भिंती आहेत तिथं पडलेल्या. तिथं तंट्या भिलाची वस्ती होती. काय होती? अजूनही लोक तिथं भिंती कोरून ते उकरून पाहतात, सोनं मिळेल का, चांदी मिळेल का, हे मिळेल का, ते मिळेल का. अजूनही लोक जातात, रात्ररात तिथं खोदत राहतात. काही ना मिळालं असेल, काही ना मिळालं नसेल, तो त्यांचा प्रश्न आहे. तर मग आम्ही त्यांच्याविषयी सांगितलं. आणि एवढं सांगितलं की ज्या व्यक्तीने स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये स्वतःहून उडी टाकली आणि जीवनभर देशासाठी जो झटला आणि झगडला, अनेक इंग्रजांच्या अधिकाऱ्यांना त्यांनी मारलं, शिपायांना मारलं आणि सर्व मोठमोठ्या लोकांना लुटायचा, इंग्रजांचं सरकारचं ते माल लुटायचा आणि गोरगरिबांना वाटून द्यायचा, हा त्याचा हे होता. एखाद्या गरीबाच्या मुलीचं लग्न होत नसेल, ते लग्न तंट्या भिलानं करून द्यायचं. त्या परिसरामध्ये त्यांना तंट्या मामा असं नाव होतं. काय नाव होतं त्यांचं? तंट्या मामा. आपण तंट्या भिल म्हणतो, भिल्ल जातीचे होते. तर सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की ज्या व्यक्तीनं स्वतःचा स्वार्थ न पाहता संपूर्ण आयुष्य राष्ट्रासाठी समर्पण केलं, तसं साधू संतांचं जीवन आहे. त्यांचा निजी स्वार्थ कसलाही नाही, परंतु परार्थाचा परमार्थ, दुसऱ्यांचा परमार्थ व्हावा याच्यासाठी रात्रंदिवस ते सतत निरंतर आपल्या सेवेमध्ये लीन असतात. आणि अशा प्रकारचे थोर संत नामदेव महाराज. विठ्ठला भक्ती क्षेत्रामध्ये त्यांच्यासारखा महान संत त्या काळामध्ये कोणी नव्हता. ज्ञानाच्या संदर्भामध्ये ज्ञानेश्वर माऊली होते, भक्तीच्या संदर्भामध्ये संत नामदेव महाराज होते. आणि त्यांनी अपार अशा प्रकारची भक्तीचा विस्तार करण्यासाठी, भक्तीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आणि त्या प्रचार प्रसारातून समाजाला समाज सुधार करण्यासाठी त्यांनी कार्य केलं. संतांचं कार्य मी सांगितलं स्वतःसाठी नसतं. विठ्ठला
इथे उपकारासाठी आले घर साठी आले घर जा वैकुंठी। येथे म्हणजे कुठे? या सृष्टीमध्ये, या लोकामध्ये, या जगामध्ये उपकार करण्यासाठी साधू संतांनी अवतार घेतले होतात। तुम्ही आम्ही जन्म घेतो, संत साधू लोक जे असतात अवतार घेतात। ईश्वर अवतार घेतो। ईश्वर अवतार घेऊन त्याचं कार्य वेगळं आहे, त्याचं कार्य गीतेत सांगितलेलं आहे। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। काय? साधूचं रक्षण, सज्जनाचं रक्षण आणि दुर्जनाचं निर्दलन करण्यासाठी ईश्वर अवतार घेतो। काय? आणि संतांचा अवतार आहे। अवतार धराया कारण उद्धराया जन जडजीव। जडजीवांचा उद्धार करण्यासाठी त्यांनी अवतार धरला। हा संतांच्या अवताराचं प्रयोजन आहे। दुसरी गोष्ट, समाजाचा उद्धार व्हावा, समाजाला प्रबोधन मिळावं। काय? प्रबोधन ही गोष्ट वेगळी असते, लक्षात ठेवा। प्रबोधनातून समाज जागृत होत असतो आणि समाज उद्धाराच्या मार्गाला लागत असतो। कीर्तनात हसी मजाक धांगड धिंगा केला त्याला समाज प्रबोधन म्हणत नाही, लक्षात ठेवा। प्रबोधनाचा शब्द जो असतो तो हृदयाला जाऊन स्पर्श करतो आणि ज्याच्या हृदयाला प्रबोधनाच्या शब्दाने स्पर्श केला त्याचा अंतःकरण जागा होऊन उभं राहतं, त्याला मार्ग मिळतो। लक्षात ठेवा, त्याची सुधारणा होते, परिवर्तन होतं, त्याला प्रबोधन म्हणतात। आहे की नाही? तुमच्याच गोष्टी सासूच्या सुनेच्या इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगायच्या, तुम्हाला हसवायचं आणि मग त्याचं नाव प्रबोधनकार। अरे प्रबोधन करण्यासाठी अभ्यास करावा लागतो, तसा प्रबोधनकार होत नाही।
लक्षात ठेवा. प्रबोधन वेगळी गोष्ट आहे. शिकलेल्या लोकांना कळते की प्रबोधन काय असतं. जे शिकलेले नसतात, अनपढ असतात, त्यांना काही कळत नाही की प्रबोधन काय असतं. विठ्ठला संत तुलसीदास महाराजांनी आपल्या रामायणात सांगितलं, परहित सरीस धर्म नाही भाई परहित समान धर्म नहीं भाई परपीडा सम नहीं अधमाई. परोपकारासारखा धर्म नाही आणि परपीडेसारखा अधर्म नाही. आपण दुसऱ्याला दुःख देणं याला परपीडा म्हणतात, त्याच्यासारखा अधर्म नाही काय. आणि दुसऱ्यावरती उपकार केल्यासारखा धर्म नाही. ही धर्म आणि अधर्माच्या सोप्या व्याख्या आहेत. धर्म कशाला म्हणायचं, अधर्म कशाला म्हणायचं, लक्षात ठेवा. साधूच्या जीवनामध्ये परोपकारिता असते आणि ते अनंत हाल, अपेक्षा, कष्ट आणि दुःख सहन करून, शास्त्रीय भाषेमध्ये त्याला तितिक्षा म्हणतात. कष्टा वाचून जे सहन केल्या जातं समाजासाठी, ती समाजाच्या प्रती असणारी तितिक्षा आहे. विठ्ठला एक छोटंसं उदाहरण सांगतो. 2000 पूर्वीचा इतिहास आहे. त्यावेळी भगवान बुद्ध होते. भगवान बुद्ध हे परिव्राजक होते. ते सदैव फिरत राहायचे, सदैव फिरत राहायचे. आपले मिळालेले अनुभव, मिळालेलं ज्ञान जगाला वाटत राहायचे. आपण जे साचून ठेवलेलं आहे ते जर आपण तसं ठेवलं तर त्याला त्या ठिकाणी काय लागेल, चाय लागेल. त्या ठिकाणी ते असलेलं ते सडल्याशिवाय राहणार नाही. मला एवढं सांगायचं. म्हणून जे आपल्याकडे जमा झालं ते वाटून द्यायला पाहिजे. विठ्ठला आणि विचार आणि एक ज्ञान अशी वस्तू आहे, तुम्ही जेवढं वाटाल तेवढं तुमच्यापाशी जास्त जमा होतं. आणि तुमच्या पोत्यातलं, तुमच्या घरातलं, तुमच्या तिजोरीतलं जे तुम्ही वाटाल ते कमी होतं. काय 10,000 रुपयाचं बंडल असेल, 1,000 रुपये जर कोणाला दिले ते 1,000 रुपये त्या बंडलामध्ये कमी झाले. आणि विद्या किंवा ज्ञान आहे, जेवढं वाटाल तेवढी वाढते विद्या. लक्षात ठेवा. म्हणून विद्या कधी जमा करून ठेवायची नसते. जमा झालेली विद्या विचार वाटायचे असतात. आणि साधू संतांनी सदैव विचाराचं जे धन होतं ते समाजाला वाटून दिलं. भगवान बुद्ध चाललेले होते, जात होते. 2-4 माणसं त्यांना रस्त्यामध्ये भेटले. बुद्धांनी विचारलं, बाबांनो काय म्हणायचंय तुम्हाला? ते म्हणे, आम्हाला एवढंच म्हणायचं, पुढे त्या ज्या जंगलामध्ये तुम्ही आता प्रवास करणार पुढचा, त्या जंगलामध्ये असा भयानक डाकू आहे काय. आणि त्याची मानसिकता अशी आहे, तो काय करतो की माणसाचे बोट कापून घेतो इथून असे काय. त्याने एक संकल्प प्रतिज्ञा केलेली आहे, 1000 माणसांच्या बोटाची माळ तयार करणार. त्याचा संकल्प आहे. कोणाच्या गळ्यात टाकणार ते काही सांगत नाही मी, फक्त एवढं सांगतो की त्यानं एक संकल्प केला होता, 1000 माणसाच्या बोटांना कापून त्याची माळ तयार करून ठेवायची. छंद होता त्याचा.
काय माणसाला काय छंद असतील सांगता येत नाही. विठ्ठला एकदा फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आपल्या शिर्डी सारखं एवढंच गाव होतं आणि तिथं सप्ताह होता आणि त्या सप्त्याचं सर्व माझ्याकडेच होतं. मार्गदर्शन वगैरे करायची गोष्ट जुनी काळ म्हणजे जवळजवळ 30-35 वर्षापूर्वीची गोष्ट, 40 वर्षापूर्वीची म्हणा, एवढी जुनी गोष्ट आहे. मग त्या गावात सप्ताह चालू होता, छान चालू होतं. पंक्तीच्या वेळी पंक्ती व्हायच्या, नाश्त्याच्या वेळी नाश्ता मिळायचा, कीर्तनाच्या वेळी कीर्तनं व्हायचे आणि कोणती शिकायत नाही, काही नाही. काही जर असलं की ते आमच्याकडे यायचं, मग ते आम्ही शिकाय सोडून द्यायचे, ते जे काय असेल ते. मग एके दिवशी काय झालं, सकाळी सकाळी आला आमच्याकडं एक गोष्ट आली. 2 माणसं दोघाजवळ 2 पिशव्या आमच्याकडे आणून उभे केले. एकाच्या पिशवीतून धोतर काढलं, काय धोतर काढलं आणि ते धोतर अर्ध धोतर नवं कोरं आणि अर्ध एकदम जुनं 2-3 वर्ष नेसलेलं आणि ती दोन्ही एकमेकाला अर्धे अर्धे जोडलेले. म्हटलं काय तुम्हाला म्हणायचं काय? नाही 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 पाहणं म्हणाले, हा माणूस वारकरी म्हणून इथं सप्त्यासाठी येतो आणि पहा कोणाचं जुनं धोतर कोणाचं नवं धोतर दोन्ही धोतर पाडले आणि नव्याला जुनं जोडलं. नव्याला काय जोडलं? जुनं जोडलं आणि त्याच्या जुन्याला पुन्हा अर्ध नवं जोडून दिलं. काय ज्याचं नवं होतं तो बिचारा नाराज झाला. तो म्हणे महाराज काहीतरी सांगा, हा माणूस सप्त्यासाठी आला का धोत्र पाडायसाठी आला? विठ्ठला मी म्हटलं का हो तुम्हाला ही शोभतं काय? तुम्ही वारकरी आहात, हे लोकांचे धोत्र फाडून त्या ठिकाणी हे करता आहे की नाही? नव्याला नवं फाडून जोडला असतं तर बरोबर होतं, पण तुम्ही नव्याला जुनं जोडलं. तो दुसरा म्हणाला ज्याचं नवं होतं तो म्हणाला म्हणून तर तुमच्याकडे आणली भानगड सोडवण्यासाठी आहे की नाही? म्हटलं पहा तुम्ही, मी त्याला म्हटलं त्या फाडणाऱ्याला काही तुम्हाला सोबतक म्हटलं तुम्ही कशासाठी आले इथं? सप्ताहामध्ये आले हरिनाम घेण्यासाठी, विना घेण्यासाठी, कीर्तन प्रवचन ऐकण्यासाठी आले का हे धंदे करायसाठी? तो म्हणे माझे का आजकालचे धंदे काय काय आजकालचे धंदे का म्हणे? अहो म्हटलं बरेच जुने असतील असं काही नाही, पण ही चांगली गोष्ट आहे का? तो म्हणाला कसं आहे महाराज, माझा छंदच हे करण्याचा. काय माझा माझी सवयच अशी आहे, हे केल्याशिवाय मला करमत नाही. कोणाच्या नव्या कपड्याचं बाई काढून घेईल तर जुन्या कपड्याची जुन्या शर्टाची त्याला जोडून देईल. का धंदा आहे का? कारण छंद आहे. माणसाला काय छंद लागेल सांगता येत नाही. लेखक होऊन गेले ज्यांचं नाव दत्तू वामन पोतदार होतं. प्रकांड विद्वान होते ते. खूप साहित्य त्यांनी मराठीचं लिहिलेलं आहे. आणि एकदा ते टिळकांच्या भाषणाला बसले. टिळकांचं भाषण, टिळक सुद्धा साहित्यिक होते, विद्वान होते, देशभक्त होते आणि हे त्यांना ऐकण्यासाठी बसले होते. टिळकांचं ते भाषण चालू होतं, आध्यात्मिक भाषण होतं काहीतरी, आणि हे सुद्धा त्याच्यामध्ये बसलेले होते. आता काय सर्व हे टोप्या दिसून राहिल्या म्हणून बरं वाटून राहिलं. आमच्या काळामध्ये सर्व अर्धे तरी 70% पटके असायचे आणि ते काय कीर्तन सुरू झालं की ते काढायचं आणि मांडीजवळ घ्यायचं आणि कीर्तन संपलं की प्रत्येकानं आपला फेटा घ्यायचा आणि पुन्हा त्या शेतात तसा बांधून काय अशा प्रकारचं असायचं. आणि त्या पुणेरी पगड्या होत्या, त्या पोतदारालाही पगडी होती आणि नंतर टिळक सुद्धा, सावरकर हे सर्व पगड्या वापरायचे, जुन पुणेरी पगडी वापरायची. एक माणूस त्या दत्तू वामन पोतदाराच्या पाठीमागे तोही ऐकायला बसला होता. छंद कसा असतो माणसाचा काय. आणि मग सहज विषय ते टिळक भाषण करत होते, ते काही प्रवचन वगैरे जे होतं ते करत होते, हे लोक ऐकत होते. हा विद्वान व्यक्ती एकाग्रतेनं ऐकत होता. काय एकाग्रतेनं ऐकत होता आणि पाठीमागच्याला असा छंद होता, कुठे गेला की विंचून यायचा डब्बीमध्ये घालून. आणि पुढं बसलेला असला की शर्ट असं मागून वरी करायचं, आतून विंचू सोडून द्यायचं.
छंद होता त्याचा। यानं काय केलं, त्या माणसानं त्या पोतदाराच्या पगडीमध्ये विंचू ठेवला, त्या पगडीमध्ये विंचू ठेवला। ते इतके तल्लीन झाले होते, सहज त्यांनी ती पगडी उचलली, अर्ध्या हातून आपल्या डोक्यावर ठेवली। आणि त्या काळात असे तुमच्यासारखे बालवाढ होत नव्हते, जास्त काय होती, गांधी कटिंग होती। गांधी कटिंग समजते की नाही? विठ्ठला त्याला विंचवाने चावा घेतला त्यांना, परंतु ते एवढ्या एकाग्रतेने ऐकत होते, विंचवाचा चावा सुद्धा नाही कळाला। विंचू डसलेला कोणाला कळत नाही असं कधी होतंय का? काय वाटलं असेल त्यांना, वाटलं काही डसला असं वाटलं असेल। पूर्ण भाषण होईपर्यंत विंचवाने दोनदा तीनदा चावा घेतला, आणि ज्यावेळी ते संपलं त्यावेळी काय झालं, ते बेशुद्ध झाले, अनावर झालं, ते विष चढलं सर्व। एक नाही असे पडले एका बाजूला, लोकांनी पडले, काय झालं एक नाही। आणि मग ते जास्त लोक नाही, 200-300 लोक ऐकायला, आणि विद्वानाचं भाषण ऐकायला, कीर्तन ऐकायला जास्त लोक नसतात, आणि कमी आले त्यातले अर्धे झोपी गेलेले असतात। विठ्ठला विद्वत्ता श्रवण करण्यासाठी बुद्धी सुद्धा तेवढी सतेज लागते, तेवढी क्षमता लागते ते पचवण्यासाठी। माणसाला कीर्तनात प्रवचनात झोप काय येते की विषय समोरचा नाही कळाला म्हणजे आपोआप काय येते, त्याची बुद्धी ते ग्रहण करण्याला कमजोर पडते, ग्रहण करू शकत नाही। लक्षात ठेवा, मी उदाहरण सांगत होतो की तिथे डब्बी सापडली आहे, इतक्या लोकांमध्ये स्वच्छ जागेमध्ये विंचू आला कोठून, मग लागले लोक हे करायला, परंतु पाठीमागच्यानं काहीतरी त्यांच्या पगडीत ठेवत आहे असं पाहिलं होतं। ते म्हणले बा या माणसानं त्या पगडीत काहीतरी ठेवताना मी पाहिलं। काय नंतर धरला तो माणूस धरल्यानंतर त्याला विचारलं, कोणी एखादा ढोकाही मारून दिला असेल, तो फटकन कबूल झाला। म्हणे मूर्खा, अरे एवढ्या चांगल्या कार्यक्रमामध्ये तुला काही लाज शरम वाटते की नाही विंचू ठेवायला? काही तो म्हणे आपला आजकालचा धंदा नाही, असं कितीतरी वर्षापासून मी हेच काम करत आलो। अरे तुमच्या सुद्धा कितीतरी लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे छंद असतात, माणसं आपापली छंद जोपासत असतात। विठ्ठला मी तुम्हाला सांगत होतो, भगवान बुद्ध त्यांचा छंद होता, परिव्राजक होते, फिरत राहायचे, ज्या गावात गेले तिथे प्रबोधन करायचं, प्रवचन करायचं, लोकात परिवर्तन आणायचे, दुष्ट दुराचारी वृत्तीच्या लोकांना सज्जन वृत्तीकडे आणायचं, परमार्थाला लावायचं, हा बुद्धांचा व्यवसाय म्हणजे काय, त्यांचा धंदा नव्हता, त्यांचं कर्तव्य होतं। मग 4 लोक भेटले, सांगितलं महाराज तुम्ही साधू आहात, पुढे जाऊ नका जंगलामध्ये, असा खतरनाक डाकू आहे की तो माणसाचे बोट कापून माळ तयार करतो। त्याची आता जवळजवळ 1000 माणसाची बोट पाहिजे, ते 999 माणसाची बोट कापली होती, फक्त एकाच माणसाची राहिली होती। काय तो म्हणाला, आज जर परका माणूस नाही मिळाला बोट कापायला, स्वतःच्या जन्म देणाऱ्याच्या आईचे किंवा हो तिचे बोट कापून त्या ठिकाणी माळेत टाकेल, पण आजचा दिवस वाया जाऊ देणार नाही, अशी त्याची प्रतिज्ञा होती। बुद्ध सर्वज्ञ व्यक्ती होते, महान होते, विचाराने महान, तपश्चर्येने महान, सर्वच गोष्टीने महान। बुद्ध काही लहान व्यक्ती नाही। आणि मग त्या लोकांनी बुद्धाला अडवलं, बुद्ध म्हणाले मी जाणार मध्ये जाणार नाही, डाकू आहे, मारेल, बोट कापून घेईल। बुद्धाने म्हटलं बोटच कापून घेईल ना, त्याच्या पलीकडे काय आहे? अहो तुम्हाला तो मारू शकतो, दगडानं ठेचून मारू शकतो, म्हणे मला मारेल म्हणल्याच्या पेक्षा काय, शरीर तर मरणारीच वस्तू आहे। विठ्ठला बुद्धांनी त्या लोकांचं म्हणणं जुगारून बुद्ध त्या जंगलामध्ये प्रवेश करतात। जो डाकू त्या जंगलामध्ये होता तो तिथे होता, त्याने पाहिलं की हा साधू माझ्याकडे येत आहे,
त्या डाकून त्यांना पाहून बुद्धांना पाहून म्हटलं, अरे बाबा पुढे येऊ नकोस, माझ्याकडे त्या ठिकाणी फार खतरनाक गोष्ट आहे. पहिले तर मी तुझे बोट कापीन, तुला मारू सुद्धा शकतो. काय? बुद्ध म्हणाले, केवळ मारण्यासाठी तू इथे जंगलात राहतोस ना, मार, तुला मारायचं असेल. नाही, तुझे बोट सुद्धा कापायचे आहेत मला. बुद्धाने सांगितलं, माझे हात तुला समर्पित आहे. जेवढे बोट मला, सर्व दोन्ही हाताचे 10 बोट कापून घ्यायचे. काय? तयार झाले. त्या डाकूनं म्हटलं, पुन्हा एकदा विचार कर, साधू आहे म्हणून मी तुला सोडून देण्याचा प्रयत्न करतो, मी दुसऱ्या माणसाला कापीन. नाही 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 नाही, तुला पाहिजे असेल तर घे. त्यावेळी त्या डाकूनं बुद्धांना म्हटलं, तू आपल्या जीवावर मरणावर इतका का उदार झाला आहेस? तुला मृत्यूचा भय नाही. बुद्ध काय म्हणतात? मोलाचे शब्द आहेत बुद्धाचे. साधूचे शब्द मोलाचे असतात. विठाला बुद्ध म्हणाले की आपलं अंग तोडून देण्याला कोणी खुशीत नसतं, लक्षात ठेव. पण मला कळालं की तू आज आपल्या आईचे बोट कापणार आहेस आणि तुझ्या आईचे बोट वाचावेत, मी माझे बोट तुला देण्यासाठी आलो आहे. काय? त्याने तोडणारं खडग होतं ते फेकून दिलं आणि बुद्धाच्या चरणावरती नमस्कार केला. काय? जगात अनेक वेळा अनेक माणसं कापली मी, मला मिळाले, पण तुझ्यासारखा माणूस नाही मिळाला. काय? माझ्या आईचे बोट वाचवण्यासाठी तू मला बोट देण्यासाठी आला. किती मोठे विचार आहेत. आणि असे विचार साधू संतांचेच असू शकतात आणि त्या विचारातून जग परिवर्तन होत असते. विठ्ठला संत नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये छंद होता. ऐसा लागो छंद मना गोविंद गोविंद. हे साधू म्हणतात, माझ्या मनाला असा छंद लागो की माझ्या नित्य निरंतर गोविंदाचं स्मरण, नामस्मरण करावं. परंतु नामदेवरायांना भक्तीतला छंद होता आणि तो छंद अभंगाच्या पहिल्याच्या. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. संत नामदेव महाराज सांगतात किंवा म्हणतात, कीर्तनाच्या रंगात नाचू आणि ज्ञानाचा दिवा समाज मनामध्ये लावू. ज्ञानदीप लावू जगी, जगामध्ये ज्ञानाचा दीपक. येथे ज्ञान शब्दाचा अर्थ विचार आहे आणि रंग शब्दाचा अर्थ आहे परमात्म भक्ती. परमार्थ भक्तीमध्ये नित्य निरंतर नृत्य करून नाचू. काय? भक्तीमध्ये भक्तीचा आनंद लुटण्यासाठी
नृत्य एक साधन आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, भारतीय नृत्याच्या ग्रंथामध्ये कथक नृत्य आहे, भरतनाट्यम आहे, कथकळी नृत्य आहे, मणिपुरी नृत्य आहेत, असे शास्त्रीय नृत्य आहे. ते विठ्ठल हे शास्त्रीय नृत्य आहेत. या नृत्याच्या पाठीमागे शास्त्र आहे, लक्षात ठेवा. आणि कीर्तनाच्या रंगामध्ये नृत्य करणं ही सुद्धा एक महान भक्ती आहे, लक्षात ठेवा, महान भक्ती आहे. आता शास्त्रीय नृत्य म्हटल्यानंतर शास्त्रीय वाद्य असतं, शास्त्रीय गायन असतं आणि त्या शास्त्रीय वाद्य गायनावरच शास्त्रीय नृत्य असतं. शास्त्रीय नृत्य असं कुठेही करता येत नाही. आता डीजेवर कोणतं नृत्य असतं? ते डीजेवर नृत्य असतं, आहे की नाही? ते कोणत्याही शास्त्रातलं नृत्य नाही, लक्षात ठेवा. ती एक मानसिक विकृती आहे. अंगाला अंग भंग करून दाखवणं, एक नाही, काय आहे ते? एक अशा प्रकारचे ते नृत्य नाही. नृत्याच्या प्रकारामध्ये ते नृत्य मोडत नाही. आणि मला म्हणायचं, शास्त्रीय नृत्य दक्षिण भारतामध्ये दक्षिण भारतामध्ये प्रत्येक मंदिरामध्ये 1 घंटा नृत्य असतं. कशासाठी? मूर्तीला प्रसन्न करण्यासाठी. काय मूर्ती म्हणजे मूर्ती ज्याची असती तो देव आहे. देवाला प्रसन्न करण्यासाठी जे नृत्य केल्या जातं. नृत्याचे मोठमोठे विद्वान लोक होऊन गेले, लक्षात ठेवा. विठ्ठला एकदा काय झालं, श्रीकृष्ण चरितामध्ये रासलीला हा प्रसंग आहे, रासलीलेचा प्रसंग आहे. रासलीलेमध्ये हलासक नावाचं नृत्य होतं. गवळणी ज्या नृत्याच्या प्रकारात नाचल्या ते हलासक नावाचं नृत्य. आणि ते नृत्य फक्त कृष्णाला आणि गोपिकांनाच येत होतं, त्यांच्या व्यतिरिक्त कोणाला येत नव्हतं. कारण श्रीकृष्ण हा नाचणारा देव आहे. काय? श्रीकृष्णाला नटराज म्हणतात आणि भगवान शिवाला नटराज राज म्हणतात. श्रीकृष्ण केवळ नृत्य करणारा नटराज आहे. नट म्हणजे काय? नाचणारा. सिनेमामध्ये काम करणाऱ्या लोकांना काय म्हणतात? नट, एक नाही. नट आणि नाचणारी नसेल तिला नटी म्हणतात. नट म्हणजे काय? नाचणारा. नटी म्हणजे नाचणारी. एक लक्षात ठेवा. हे नट नटीचा खेळ आहे. त्याला आपण आपल्या भाषेमध्ये सिनेमा म्हणतो. विठ्ठला नाथांनी आपल्या एका गवळणीमध्ये नृत्याच्या विषयी म्हटलेलं आहे. भोवरी सांडोनी पाव ठेवी रे गोपाळा,